मी हॉस्पिटलाइज होते आणि सेपरेट रूम होता. मिलिंद माझ्याजवळ बसला होता आणि डोअर ओपन करून सिस्टर आली मला इंजेक्शन देण्यासाठी. तर ती एवढी घाबरली याला बघून की तिने परत डोअर बंद करून घेतलं आणि ती अर्धा तास फिरकलीच नाही. माझं इंजेक्शनचा टाईम निघून गेला. ती म्हटली की नाही मला फार भीती वाटते. मी दुसऱ्या सिस्टरला सांगत होती मी काही जाणार नाही पुढे. त्यांना घाबरून. काय कमाल आहे. एखाद्या स्क्रीनवरच्या कामाचा केवढा प्रभाव पडू शकतो. वा, फारच ग्रेट. किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष. लग्नाची तारीख काय एकत्र सांगा बरं. 25 नोव्हेंबर. बरोबर आहे. तुम्हाला त्यांना विचारावं का लागतंय? विसरलात की काय? चला, ताईंचा वाढदिवस 6 डिसेंबर आहे तिचा वाढदिवस. पण ती 6ला साजरा करत नाही. ती 5ला किंवा 7ला साजरा करते. अच्छा, 6. आणि सरांचा त्याचं 17 मार्च. 17 मार्चला. बर. यांच्या चपलेचा नंबर काय? 5. हा. किती हो प्राजक्ता वहिनी? किती आहे? 7. थोडा तर होतच एवढा. 5चं 7 तर होतच ना. 3 वर्षात 7चं पण 5. मला माहिती आहे त्याच्या किती? शूजचा 10 आहे. नाही 9 आहे. 9 सँडलचा आहे. मग जेव्हा तुम्ही तुमच्या घरी सांगितलं की अशी अशी रिक्वेस्ट आली आहे आणि तुम्हालाही हे आवडतात, तेव्हा घरच्यांची रिॲक्शन काय होती? ओके. सगळ्यात पहिल्यांदा पप्पांना सांगितलं माझ्या. मग काय कांदे पोहे कार्यक्रम झाला? मग हा उलट झालं म्हणजे माझाच कांदे पोहे कार्यक्रम. यांनीच मला बोलवलं. मिलिंद सरांची एक अशी एक क्वालिटी जी तुम्हाला नवरा म्हणून त्यांच्यातली फार इम्प्रेस करते. म्हणजे तो प्रत्येक वेळेस मला जे सांगत असतो ना की माझ्या तुझ्यावर खूप प्रेम आहे ते मला आवडतं. नेहमी सांगतात. हो. फारच छान. मिलिंद सर आणि त्यांची पत्नी प्राजक्ता आज आपल्याकडे आलेले आहेत आणि गप्पांमध्ये फार मजा येते. आम्हाला तुमच्या कांद्या पोह्याचा प्रसंग रिक्रिएट करायचा आहे. आपण एक काम करूया वहिनी, ते तुमच्या घरी आले होते थेट जेवायला. आज तुम्ही कांदे पोहे घेऊन या आणि तांबडे बाबा तुमची ऑडिशन घेणार आहेत. ठेव ग प्राजक्ता. हे कोण आहे नात्याने? मी आता काय पडेल ते. या बसा. नंतर ठेव. बस ग प्राजक्ता. पसंत पडलीस तर पोहे खाणार. पसंत पडली तर पोहे खाणार. नाव काय? प्राजक्ता. शिक्षण? MBA. म्हणजे सांगा आता. मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. कुठे मिळतं? कुठे ते? सिम्बायसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पुणे. हा पण कोर्स आहे का काही? हा कोर्स नाहीये, ही युनिव्हर्सिटीचं नाव आहे. पगार? कारण मी काही कमवत नाही. 1,10,000. 1,10,000. हे काय मोजलं नेमकं? नाही काय काय किराणा. किराणा, EMI, गाडीचा हप्ता. अरे सगळे जर परस्पर इकडनं झालं तर बरोबर. हा, म्हणजे सगळं आपलं. मी आधी सांगितलं मी काय कमवत नाही. आम्ही फक्त 25 तारखेला करू. कोणत्या 25ला? नोव्हेंबरला. जमतंय का? हो. आमची बहीण नीट सांभाळाल ना? होय. काही काय माझ्याकडे हातायलाच आहे. कोण वाकड्या नजरेनं बघतोय बघू आपण. हा, म्हणजे इतरांसाठी. इतरांसाठी. हो. हा. पसंत आहे मुलगी. पसंत आहे ना? धन्यवाद. खतरनाक.